सहलीला जायाचा जायाचा सहलीला हे सहलीला जायाचा. तिकडे चल पाया पडायला मग जबरदस्ती त्याच्यामुळे मग आलो इकडे पाया पडायला. पण आता इथं बघत होतो चला आता आपण निघतोय परतीच्या प्रवासाला. सकाळचे 6:30 पोहोचलो. 6:15 गोव्यामध्ये आपण आहोत आणि पाऊस पडतो. थांबावं तर लागणार होतं पाऊस थांबेपर्यंत, पण आता निघणार होतो कसं काय करत नाही थांबला पाहिजे. आणि काल तर एवढं कडक नाही आज कसं पाऊस. सो हे गाईज गुड मॉर्निंग. सकाळचे 7:45-8 वाजत आले आहेत आणि आता आम्ही निघतो आहे मडगाव गोवावरून टुवर्ड्स कुडाळ आंबोली वगैरे या साईडला. आज आम्ही जाणार आहोत आमच्या गावी. एक दिवस आज आमच्या गावी राहणार आहोत. म्हणजे दादा दुपारी 3 वाजेपर्यंत नंतर तो नाटकाला जाणार आहे. सो लेट्स सी आंबोली कंप्लीट करून आपण निघायला भेटते का. आपण सकाळी 6 वाजता निघणार होतो पण पाऊस आज पडला इथे, त्यामुळे मग 2 तास लेट झाले. आपण जरा ऊन आणि आभाळ क्लिअर होईपर्यंत सांगून थांबलो, कारण शिवांश पण आपल्यासोबत आहे. सो आता आपण आपली बाईक रेडी आहे आणि आता सगळं आपण बॅग्स वगैरे लावून निघतो. सो तुम्ही बघू शकता शिवांश पण रेडी झाला आहे. सो लेट्स गो. आता आपण निघतोय. सकाळचे 8:15 झाले आहेत आणि आता इथून आपण आंबोलीवर नंतर कुडाळ. बघूया कसा प्रवास होत आहे. पाऊस थांबलेला आहे त्यामुळे जरा निघायला लेट झाला, 2 तास लेट झाला. आपण 6 वाजता निघणार होतो ते 8 वाजले. देखील कसा डिस्टन्स कवर होतो. चला तर निघूया आता आपण गोव्यातून जिल्ह्यामध्ये. चलो. सो गाईज आता सकाळचे ऑलमोस्ट 10 वाजले. 2 तास झाला आपल्याला ट्रॅव्हलिंग करून आणि आता आपण जवळपास महाराष्ट्र बॉर्डर म्हणजे गोवा बॉर्डरजवळ पोहोचतो आहे. आणि इथून जवळपास अजून एक 40 किलोमीटर आहे. 1 तासभर लागेल आपल्याला अजून पोचायला आंबोलीला, ह्याला हिरण्यकेशीला. आणि आता जसं आपण ब्रेक घेतला होता थोडा नाश्त्यासाठी, मिसळपाव वडापाव वगैरे खाल्ला. शिवाजीने नाश्ता केला आणि आता आम्ही इथून पुढे निघतो. बघू शकता ही आपली बाईक इथं आपण साईडला लावली आहे आणि हायवेच्या बाजूला आपण नाश्ता करायला थांबलो आहे. सो शिवाजीचा आपण नाश्ता करतो, लाडू खातो आहे, काही नाही दिलेला आणि आता आपण निघूया. चला. सो गाईज फायनली आपण गोवा बॉर्डर पुन्हा एकदा क्रॉस केली आहे आणि गोवा राज्य आता संपलेलं आहे आणि हे चालू झालेलं आहे सिंधुदुर्ग जिल्हा, म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य. सो महाराष्ट्रात आपण आता प्रवेश केलेला आहे आणि आता पुढच्या एक अर्ध्या पाऊण तासात आपण पोहोचणार आहोत आंबोलीला, हिरण्यकेशी टेम्पलला. सो लेट्स गो फॉर आंबोली. सो गाईज आत्ता दुपारचे 12-12:30 झाले. पोहोचलो हिरण्यकेशी आंबोलीला. आत्याच्या गावातलं हे मंदिर आहे. आपण बऱ्याच वर्षापूर्वी आलो होतो आणि आज बऱ्याच वर्षानंतर मी, शिवांश आणि विशाली आम्ही तिघं आलो बाईकने. आणि आमच्या मागे म्हणजे आमच्या पुढे एक कपल आहे. अजून एक पण म्हणजे बाकीच्या गाड्या अशा दिसल्या नाहीत. सो इथून चालत एक 10-15 मिनटं आहे आणि मग आपण खाली पोहोचलो. ते मंदिर फार सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. आणि चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. चला. सो गाईज आता आपण चाललो आहे हिरण्यकेशी मंदिराकडे. इथून एक 10-15 मिनटं वॉकिंग आहे आणि लेट्स गो फॉर दॅट. चला जाऊन बघूया कसं आहे मंदिर. खूप वर्षानंतर येतो आहे मी पण. आणि पावसाळ्यातला हा नजारा इथला बघण्यासारखा असतो. सगळीकडे धबधबे वगैरे वाहत असतात, पाणी वगैरे असतं. सो चला. गाडी बोल शिव, असं करा. सहलीला जायाचा जायाचा सहलीला हे सहलीला जायाचा सहलीला. सो आता आपण आलेलो आहोत हिरण्यकेशी टेम्पल. हे आहे आंबोली परिक्षेत्रात आणि आता आपण जाऊन दर्शन घेऊया. चला तर. फायनली आपण पोहोचलेलो हिरण्यकेशी टेम्पलजवळ आणि तुम्ही बघू शकता हेच आहे ते मंदिर, हिरण्यकेशी मंदिर. सो बघू शकता हिरण्यकेशी मंदिर. ही आहे शंकराची पिंड आणि बाजूला
देवीची मूर्ती आहे आणि समोर नंदी आहेत आणि हे समोर इथे पाण्याचं कुंड आहे. तुम्ही जेव्हा पावसाळ्यात याल तेव्हा इथे खूप सारं म्हणजे पावसाचं पाणी तुम्हाला बघायला मिळेल आणि मग लोक ते पाण्यात पाय टाकून त्या पायऱ्यांवर बसतात. सो इथे बघू शकता तुम्ही. हो. वेळेस तुम्ही बघू शकता हे हिरण्यकेशी मंदिर आंबोली घाटामधलं आणि इथे बघू शकता तुम्ही इथे पाण्याचा तळ आहे कुंडाचं वगैरे. पावसाळ्यात जेव्हा तुम्ही येईल तेव्हा हे पाणी भरून अगदी वाहत असतं आणि पावसाळ्यात खरंच हे इथलं म्हणजे परिसर संपूर्ण हिरवागार झालेला असतो, बघण्यासारखं असतं, खूप सुंदर. मी बऱ्याच म्हणजे आय थिंक 10-15 वर्षापूर्वी इथे आलेलो मागे, जेव्हा चौकीला आलेलो त्यावेळी. आणि तुम्ही बघू शकता जे इथे एक गाईचं वासरूचं स्टॅच्यू आहे आणि नंतर आपण शंकराची पिंड पाहिली इथे आणि वर इथे तशीच शंकराची पिंड पण वर पण आहे मंदिरावर. आणि म्हणजे एकंदरीत हा परिसर म्हणजे इतका शांत आहे ना. आणि आता तर आम्हीच तिघं आणि एक काका आहेत म्हणजे या मंदिराचे. सो बाकी कोण नाही. अतिशय शांत आणि निरव म्हणजे आता दुपारचे 12 वाजले ऑलमोस्ट 12-12:30 आणि या कडेकुंडात पण इतकं थंड वाटते त्या आजूबाजूला सगळी झाडी असल्यामुळे. खरंच मजा आहे. म्हणजे कोकण म्हणजे खरंच एक निसर्गाने दिलेलं स्वर्ग आहे पृथ्वीवरचा. सो गाईज तुम्ही बघू शकता मेन रोड पासून 4 किलोमीटर आतमध्ये जे हिरण्यकेशीचं म्हणजे आपला जो घाट रस्ता आहे त्यापासून जे 4 किलोमीटर आतमध्ये जो रस्ता आहे हिरण्यकेशीपर्यंतचा अतिशय खराब आहे. त्याचं काम चालू आहे पण तो इतका खराब आहे की त्यामुळे मग काही जे भाविक आहेत ते मग येत नाही आहेत पुढे आणि मग सरळ घाट रस्त्याने पुढे चौकळला जातात आहे किंवा मग टुवर्ड्स परत कुडाळला चाललेत. पण जर तुम्ही दर्शन घ्यायला येत असाल तर पुढे कंटिन्यू करा आणि मग तुम्ही दर्शन घेऊन जाऊ शकता. आता आम्ही दर्शन घेतलं आणि तुम्ही बघू शकता हा रस्ता असा खराब आहे बट स्टील दर्शन घेऊन तुम्ही जाऊ शकता. आणि कोण नसतं आता म्हणजे दर्शन आमचं एकदम मस्त झालं. एक बाबा होते त्यांना भेटलो आम्ही आणि मग तसंच आता दर्शन घेऊन निघालो आहे. सो चला आता जाऊया आपण आपल्या घरी कुडाळला चर्चा उंबरठ्याला. हा फक्त मॅगी मसाला. सो गाईज आता आपण इथे आंबोलीचा जो फेमस धबधबा आहे तिथे थांबलो आहे घाटामध्ये आणि इथे नाश्ता केला, कांदा भजी आणि आता मॅगी सांगितलं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सारे माकडं पण आले. ते माकडं तुम्हाला खूप दिसतात. संपूर्ण फॅमिली दिसते, आई बाबा मुलं. आणि आता आम्ही इथे नाश्ता करतो. सुगाईचा हा आहे आंबोलीचा फेमस धबधबा आणि आपण इथे गाडी पार्क केली आहे आणि थोडंसं आता खाल्लं वगैरे मॅगी कांदा भजी वगैरे ज्यूस वगैरे प्यालो आणि म्हटलं जरा शिवणला वर घेऊन जातो, पाणी पण दाखवतो म्हणजे त्याचं जेवण पण जिरेल कारण आता परत अर्धा पाऊण तास घाट उतरायचं परत त्याला प्रॉब्लेम नको ते मीटिंगचा वगैरे. म्हणून म्हटलं चला या पायऱ्याने जाऊया. ॲक्च्युली पावसात पाणी खूप असतं पण आता तसं नाही आहे, थोडं बहुत आहे पाणी. सो ते दादा आपण वर जाऊन बघूया चला. सो शिवांशला आता इथे आंबोली वॉटरफॉलचे इथे आणलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी गळतं आहे. मे महिना चालू झाला, उद्या 1 तारीख आहे 1 मे. तुम्ही बघू शकता 1 मेला काय सिच्युएशन आहे. पण तेच 1 जून किंवा 1 जुलैला म्हणजे बरोबर 1 किंवा 2 महिने जेव्हा तुम्ही याल तेव्हा खूप पाणी असेल इथे. शिवांश आणि निलेश आता वरती गेलेले धबधब्याच्या इथे जरा खाऊन थोडंसं म्हटलं थोडंसं 5 मिनटं रिलॅक्स व्हावं कारण त्याला उलटी होते सारखी म्हणून. तर आता दोघं उतरत आहेत. पाणी नाही आहे. पावसाळ्यात खूप मस्त प्लेस आहे ही बघण्यासारखी. सो गाईज आता आपण अकरीमध्ये आहोत आणि दुपारचे ऑलमोस्ट 2-2:30 वाजले आहेत आणि आता इथून एक 4 किलोमीटरवर झाराप आहे. तत्पूर्वी आपण अकरीमध्ये आलो आहोत आणि माझ्या मागे काय आहे तुम्ही सांगू शकता का? बघा एकदा अखेरीमध्ये आणि येण्याचं कारण रात्रीचं खेळ चालेमध्ये जो बंगला दाखवलेला आहे पार्ट 1, 2, 3 मध्ये
त्या बंगल्याची इथे आपण आलेलो. लेट्स सी, बघूया आपण आपल्याला शूट करायला मिळतं आहे का. हाच आहे तो बंगला. सो गाईज आत्ता दुपारचे 3-3:30 झाले आहेत ऑलमोस्ट, आणि आम्ही आता थांबतो बाबूचा धाबा. हा आपला जो जांभरमाळ्याचा स्टॉप आहे, म्हणजे आपल्याकडे घराच्या इथे जाण्याचा. तिथून हार्डली पुढे एक 10 मिनटावर नाश्ता म्हणजे जेवणाचा पूर्ण स्टॉप आहे एक चांगला. आणि याच्यापूर्वी विशालने ते टेस्ट केलेली आहे, तर तिला आवडलेलं म्हणून मग आपण ते थांबलो. आणि मग इथून आता एक छोटंसं काम आहे कुडाळला, ते करून मग घरी जाऊ. सो घरी आपण आय थिंक 4-4:30पर्यंत घरी जाऊ. मग आराम करू 1-2 तास. संध्याकाळी मग आपलं एक काम आहे, ते काम करू. मग पुन्हा रात्री जेवायला बाहेर येऊ आणि मग बघूया पुढचं कसं काय ते. स्टे ट्यून फॉर दॅट. सो आज गुरुवार असल्यामुळे आपण व्हेज थाली मागवलो. व्हेज थालीमध्ये बघू शकता डाळ भात, 2 भाज्या, सोलकढी, खीर आहे, चपाती, लोणचं आणि आमटी. सो चला जेवणाचा आस्वाद घेऊया. पापड पण आहे. अरे मेरा बच्चा ए ढंगडंग 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 फायनली आपण आपल्या गावामध्ये एंटर करतो आहे. आपलं गाव म्हणजे तहसील अंबार्डे. आणि हा आपला हायवेवरून मुंबई गोवा हायवेवरून सरळ लेफ्ट मारला की 3 किलोमीटरवर मग आपलं घर आहे. म्हणजे एक मंदिर येतं आपलं खालच्या देवळाकडे आपण असं म्हणतो त्याला, कुलदेवीचं मंदिर. आणि मग तिथून मग आपल्याकडे घरी चालत एक आपल्या 10 मिनटं जावं लागतं. पण ही गाडी बाईक असल्यामुळे आपण डायरेक्ट घरापर्यंत नेऊ. सो एकंदरीत आता आपला प्रवास इथे म्हणजे आजच्या दिवसापुरता इथे संपतो आहे. सो हे आपलं गाव तहसील अंबार्डे. चलो घर. गाईज फायनली आता आपण आपल्या गावाच्या ह्याच्यामध्ये एंटर करतो आहे. आता हा राईट मारला की आपण आपल्या गावामध्ये शिरणार. आणि आता तोच मी एंटर करतो आहे खाली. तुम्ही बघू शकता आपल्याकडे घराकडे जाणारा रस्ता आहे. रिक्षा आपली इथपर्यंतच येते, पण आपण बाईकवर असल्यामुळे आपण आता ही डायरेक्ट घरी जाणार आहोत. उतरू की नेशील? नको नको नको. काका चालू ठेव पूर्ण घरी जेवण चालू ठेव. जेवढा पाहिजे तेवढा मी घेतो. नाही आहे प्रॉपर माहिती आहे मी चल. आपण आपल्या घरी पोचतोय. तर बांबार्डेकर हाऊस, बांबार्डेकर निवास. आणि हा आहे आपला जंगलातून जाणारा रस्ता. बघा कुठे राहतो आपण. उतरू का? नको नको. बघू शकताय आपल्या घराकडे जाणारा हा रस्ता आहे. काका कुठे गेला? काका गेला नाटकाला. काका गेला नाटकाला. आल्यापासून कंटिन्यू क्रिकेट खेळतोय. आम्हाला दोघांनाही आराम करायचा आहे, पण हा काही करून देत नाही आहे. कंटिन्यू त्याला नुसतं क्रिकेटच खेळायचं आहे. इथे बाईक आहे, निलेश त्याच्याबरोबर क्रिकेट खेळतोय. मी इथे बसली आहे खुर्चीवर. तो काही झोपून देत नाही आहे.
त्याला क्रिकेट खेळायचं आहे संध्याकाळ. सो काही झालं संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही जस्ट थोडंसं रिलॅक्स झालो आणि शिवांशी ते खेळतोय, दगडे बिगडे काय फेकतोय आणि थोडंसं आता एक काम आहे आपलं की त्याला भेटायचं आहे. सो त्यांना जरा भेटून मग आपल्याला रात्रीच्या जेवायला जायचं आहे. सो 8-8:30ला आपण इथून जाऊ जेवायला, म्हणजे कसं जेवून घेऊन परत रात्री 10-10:30पर्यंत घरी येऊ. बिफोर दॅट त्यांना भेटायचं आहे आणि मग म्हटलं आता त्यांना फोन करत होतो पण ते स्विच ऑफ येत होतं आणि पाणी बिणी दादानी भरलं आहे थोडंसं, बट तरी पण स्टील म्हटलं उद्या सकाळी निघायचं आहे. पण आंघोळ जरी करून नाही निघालो बट ॲटलिस्ट वॉशरूमला वगैरे पाणी लागेल म्हणून म्हटलं एखादी 10 लिटरची वगैरे बॉटल आपण घेऊन येऊया. कारण आता कसं उन्हाळ्यात पाण्याचे इथे खूप इश्यू असतात आमच्या इथे, म्हणजे खूप लांबून पाणी आणावं लागतं, जवळपास 1-1.5 किलोमीटर ते डिस्टन्स आहे. तर मग म्हणून मग म्हटलं राहून दे, म्हटलं आता आम्ही 2 पिण्याच्या बॉटल्स आणलेल्या 1-2 लिटरच्या, सो त्या आता वापरू आणि येताना रात्री जेवून येताना परत घेऊन येऊ. सो असं काही एकंदरीत सीन आहे. आणि प्लस मी तुम्हाला दाखवत होतो एक आपल्या यावर्षी आपल्या फणसाच्या झाडाला चांगले फणस लागलेत मस्तपैकी. 1 वर्ष आड काहीतरी लागतो असं म्हणतात. तुम्ही बघू शकता हा आपला कापा फणस आहे आणि बघू शकता चांगले फणस लागले त्यावेळी. बऱ्यापैकी फणस लागले आहेत यावेळी आणि हे फणस आपले जून एंडला म्हणजे मे एंडला म्हणजे जूनच्या स्टार्टिंगला जेव्हा वटसावित्री पौर्णिमा असते, वटपौर्णिमा, त्याच्या अगोदर एक 8-10 दिवस हे रेडी होतात. सो अजून 1 महिना आहे या फणसांना रेडी व्हायला आणि बाकी मग दादानी सगळे इथे असं चूल वगैरे मांडून ठेवली आहे आणि हे आपलं अंगण आहे. इथे आपली ही दादाची गाडी, त्याचा बराच त्याचा खटारा झाली ती, आणि ही आपली गाडी इथे ज्या गाडीने आपण आलो आता, म्हणजे ऐरोली टू कराड म्हणजे वसंतगड, नंतर वसंतगड टू गोवा मडगाव आणि आज मडगाव टू आंबोली, आंबोली टू कुडाळपर्यंत आता आपण आलेलो आहे. सो हे असं एकंदरीत आपलं घर आहे आणि पहिल्यांदा माझं स्वप्न पूर्ण झालं. आपली गाडी आपल्या घराच्या दारात आपण आणून उभी केलेली आहे. सो खरंच खूप मजा वाटते, खूप एक्साइटमेंट होती आणि ती एक्साइटमेंट ते स्वप्न आज पूर्ण झालं. तुम्ही बघू शकता हे आपलं घर आहे, बांबार्डेकर निवास, आणि इथे ही आपली गाडी आहे. आणि शिवांश आणि वृषाली आता जरा रिलॅक्स करतात. शिवांशने तर काय आम्हाला आराम करायला दिलाच नाही. आल्यानंतर त्यावर मग बॅटबॉल खेळत होतो आणि मग काय टाईमपास करत होतो. सो असं एकंदरीत बघू शकता बॅटबॉल आहे. बॅटबॉल आम्ही त्याचा नेहमी सगळीकडे घेऊन जातो, जिथे पण कुठे जातो तिकडे. आता आम्ही जस्ट इथे पाया पडायला आलेलो आपल्या जुन्या घरात. आम्ही जस्ट बसलो मी आणि विशाली बोलत पण शिवांश बोला नाही चल तिकडे चल पाया पडायला. मग जबरदस्ती त्याच्यामुळे मग आलो इकडे पाया पडायला. पण आता इथं बघत होतो एक ती जो किडा असतो ना एक मोठा, त्याला काहीतरी गोम का काहीतरी म्हणतात, त्याला नाही काळी मुंग्या ना त्याला घेऊन चालत, मेलेला आहे तो, त्याला घेऊन चालल्यात बघा कशा. सो म्हणजे बघू शकता त्यांची एकी किंवा त्या मुंग्या वगैरे त्यांचं काम कसं चालू आहे. सो आता आम्ही चाललो आहे परत आपल्या अंगणात. चला चल बाबा नाही घेऊन गेलं ते. काय सो गाईज आत्ता आपण खाली पाया पडलो. मी संध्याकाळी 7 वाजले आता दिवाबत्ती केली खाली आणि वर चाललो रामेश्वराच्या देवळाकडे. तिथे पण पाया पडून येऊया, कारण कसं आहे आज आपण आंघोळ केली आहे म्हणून म्हटलं ते पाया पडून येऊया, कारण उद्या आपण आंघोळ न करता बाहेर सकाळी निघणार आहोत. तो सकाळी ते बरं दिसत नाही आणि पाण्याचा इश्यू असल्यामुळे जरा आंघोळ करण्याचा टाळतो आपण उद्या सकाळी. म्हणून आता आपण म्हटलं आंघोळ सकाळी केलेली आहे तर आता आजच आपण जाऊन येऊया पाया पडायला. सो लेट्स गो फॉर मंदिरात. सो गाईज आपण आत्ता पोहोचतो आहे मंदिराजवळ. समोर बघू शकता, समोर मंदिर आलेलं आहे आणि हा रस्ता इथे चांगला झालेला आहे आणि पावसाळ्यात इथे आजूबाजूला पाणी भरलेलं असतं आणि याच्यातच आम्ही खेकडे पकडायला आलेलो, मी दादा वगैरे, म्हणजे बरेच लोक येतात पण आम्ही पण आलेलो. सो आता आपण वरच्या मंदिराकडे आलेलो आहोत रामेश्वराच्या, आणि आता पाया पडून मग आपण खाली जाऊया. आम्ही कुडाळला वगैरे जायचं आपल्याला.
मंदिर बघू शकतो मी, हे आपलं रामेश्वराचं मंदिर. कोणाचं गाणं शूट झालेलं इथे? तो पाटील म्हणून आहे एक डान्सर, त्याचं गाणं इथे शूट झालेलं मंदिरात. आणि आता मूवीचं वेबसिरीजचं शूटिंग चालू होतं ते. वेबसिरीजचं पण झालं ते मला माहीत नाही काय ॲक्च्युअली, पण आता आपण आलो इथे पाया पडायला. आमचं मंदिर किती फेमस आहे. बघा आमचं मंदिर किती फेमस आहे. सो गाईज आता आपण रामेश्वराच्या मंदिरात आलेलो आहोत आणि बघू शकता ही आहे आपली रामेश्वर, हा आपला श्रीदेव रामेश्वर. आणि आता आपण दर्शन घेऊया अगरबत्ती वगैरे लावून. संध्याकाळी 7:15 झालेत. सो चला दर्शन घ्या. श्रीदेव रामेश्वराय नमः. आपण आता पोटोबामध्ये जेवायला आलो. कुडाळला जे सिग्नलला आहे इथे समोर बघू शकता, इथे धेत तळकोकण आहे. त्यानंतर इथे एक हॉटेल कोकण म्हणून आहे, तर हे पोटोबा म्हणून. सो आपण आता इथे जेवायला आलो. हे व्हेजिटेरियन हॉटेल आहे. सो पनीर बटर मसाला आणि चपात्या घेतात आपण आणि दाल खिचडी. सो गाईज हे माझ्या मागे बघता तुम्ही पोटोबा म्हणून व्हेज रेस्टॉरंट आहे. पनीर बटर मसाला चांगली होती टेस्ट, पण ॲक्च्युली फार लिमिटेड यांच्याकडे जेवणाचे ऑप्शन्स आहेत. आणि जर तुम्ही बघाल काय म्हणतात सर्विसमध्ये पण थोडासा इश्यू आहे. जेवणाची टेस्ट ठीक होती, बट मी म्हणेन फॅमिलीच्याकडे येतं तर प्रिफर नका करू. समोर तळकोकण वगैरे आहे किंवा हॉटेल कोकण इन म्हणून आहे, तिथे जाऊन जेवा. चला. निलेश आणि शिवांश ब्रश करतायत. बघू शकताय हे आपलं अंगण आहे. समोर तुळशी वृंदावन, हे अंगण, हे आपलं घर आहे. आणि इथे आपण गाडी पार्क केली आहे, बाईक. समोर आपलं जुनं घर आहे आणि हे समोर आपल्या संपूर्ण घरासमोर ही अशी सगळी झाडी आहेत. खूप सारी केळीची झाडं वगैरे आहेत. राधानी माता नारळाची झाडं किंवा जास्वंदाची झाडं वगैरे लावलेली आहे. हे समोर जे झाड आहे ते. सो गाईज सकाळचे 8:30 झाल्यात आणि आम्ही पूर्ण रेडी झालो आहोत. आपल्या सॅडल बॅग्स, टँक बॅग आणि बॅकपॅक वगैरे सगळं भरून आता जॅकेट्स घालून फक्त निघायचं आहे. सो आज आपण दिवसभरात 2 स्पॉट कवर करणार आहोत. पोखरबावचा गणपती मंदिर आणि काचेचा पूल जो कणकवली साईडला आय थिंक आहे नेपाळी. सो हे 2 स्पॉट करून जेवढे डिस्टन्स आज कवर करता येईल संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत तेवढं आपण कवर करणार आहोत. त्यानंतर मग बाकीचा डिस्टन्स उद्या. सो असा एकंदरीत आजचा प्रवास असणार आहे. सो शिवांश पण आता रेडी झाला आहे बॅट बॉल वगैरे घेऊन वगैरे. सो आज आम्ही काय आंघोळ निघले, पाणी नसल्यामुळे काल फक्त वॉशरूमसाठी वगैरे पाणी होतं तेवढं वापरलं आणि आता निघतो आहे. सो चला निघूया पुढच्या प्रवासासाठी आपल्या. चला आता आपण निघतोय परतीच्या प्रवासाला. आपले रायडर्स रेडी आहेत. आपला आता प्रवास सुरू झाला आहे आपल्या कोकणाच्या घरातून. डायरेक्ट आता आपण टुवर्ड्स मुंबई साईडला निघणार आहोत. इथून अशी गाडी काढावी लागते.